नव्हते बरं का की उसाचा रसाचा तो स्वाद कुठेतरी, उसाचा रस आणि बेसन हे ऑड जरी वाटत असेल ना ऐकायला, तरी इतकं ऑड नाहीये. जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरू आहे आणि आजचा दिवस आहे 18वा आणि तुम्हाला माहितच आहे तुम्ही जे सांगाल तेच मी बनवेल असं सांगितलंय. आणि एक कमेंट आली होती मला, उसाच्या रसातील पिठलं. आता हे मी पहिल्यांदा ऐकतेय ना, मी हे कधी खाल्लंय, तर म्हणलं चला हेच बनवून बघूयात. आता मी विचारलं होतं त्यांना की हे नक्की कसं बनवतात, तर त्यांनी मला सांगितलं की नॉर्मल पिठल्यासारखंच बनवतात, फक्त पाण्याऐवजी तिथे उसाचा रसाचा वापर करतात. मग त्यासाठी आपल्याला उसाचा रस, बेसन, कांदा, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, मोहरी, जे नॉर्मल पिठल्याला किंवा झुणक्याला लागतात त्याच गोष्टी लागणार आहेत. पण जराशी भीती वाटते मला, कारण हे गोड तिखट सगळं चव एकत्र आल्यानंतर कसं लागेल माहित नाही. आता आपण नॉर्मल पिठल्याला जशी फोडणी टाकतो ना, अगदी तशा पद्धतीने मी फोडणी टाकते. आणि कोणाला जर माहित असेल, कोणी करत असाल उसाच्या रसातलं पिठलं आणि ते कसं करतात ते देखील सांगा, आणि यामध्ये काही चुकीच्या स्टेप आहेत का ते देखील मला कमेंटमध्ये सांगा.
आता सगळ्यात भीती मला वाटते या गोष्टीची की हा रस आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचा आहे. जास्त मी उकळत नाहीये कारण ते पाणी नाहीये, रस आहे. त्यामुळे हलकी उकळी आल्यानंतर मग आपण हे पीठ घालून वैरून घेऊयात. पिठलं आता शिजलंय, पण हे उतरवून घेऊयात आणि कसं झालंय बघूयात. आता हे खाताना मला थोडस खायच्या आधीच मला कसं तरी वाटतंय, कारण हे कधीच मी ट्राय केलेलं नाहीये ना, मी कधी हे ऐकलंय. तर बघूयात कसं लागतंय. म्हणजे मी इमॅजिन केलं होतं तेवढं तसं काही नाहीये. हे म्हणजे गोड पिठलं म्हटलं ना तरी चालेल. आणि जाणवते बरं का की ऊसाचा रसाचा तो स्वाद कुठेतरी. ऊसाचा रस आणि बेसन हे ऑड जरी वाटत असेल ना ऐकायला, तरी इतकं ऑड नाहीये ते. तुम्ही ट्राय करून बघा नक्की. आणि तुमच्याकडे जर करत असतील हे, तर कशा पद्धतीने करतात हेही सांगा. आणि अशा जुन्या सोन्यासारख्या रेसिपी तुम्हाला माहित असतील तर त्या कमेंट मध्ये करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.